मनापासून चालू आहे. आता जस्ट बनवली आहे मेथीची भाजी, बघू शकता. दोघी मेथीची भाजी छान अशी हिरवीगार आणि पालेभाज्या खाल्लेल्या चांगलं असतं बघा, शरीरालाही चांगलं असतं आणि खाल्लेले व्यवस्थित असतं, म्हणजे जेणेकरून कशी तब्येत आणि आपली. आणि मी खरं म्हणजे ना भाकऱ्या ना किचनच्या ओठ्यावरच करते. ती किचन ओटा पहिला साफ करून घेते त्याच्या अगोदर आणि त्यानंतर ना मग अशा भाकऱ्या बनवते, जेणेकरून काय पातळ अशा होत्या त्या. जास्त करून नाही, आम्हाला 4च भाकऱ्या लागतात, जास्त नाही लागत आम्हाला. जसं लागेल म्हणजे मिश्रण करून आणि माझी एक आणि कमी जास्त एक एक्स्ट्रा अशा 4 भाकऱ्या करतो आम्ही. आणि मी कसं गरम पाणी. आणि मी भाकरीला कसं ज्वारीच्या पिठाला म्हणजे ज्वारीच्या ज्या भाकऱ्या बनवते त्या दिवशी मग त्यावेळी मी मस्तपैकी गरम पाणी घेते, कारण की नाही काय गरम पाण्याने कसं भाकर अशी नरम आणि लुसलुशीत होते, अशी छान अशी. जास्त वेळ काय स्वयंपाकाला लागत नाही, कारण की स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर लगेच होऊन जातो. आणि ते त्यात कसं दोघा तिघाला स्वयंपाक असतो, जास्त वेळ लागत नाही आम्हाला स्वयंपाक बनवायला. आता मी तिची भाजी मस्त बनवायला टाकलेली आहे. तर त्यासोबत मस्तपैकी भाकर, गरम गरम ज्वारीची भाकर बनवायची, जेणेकरून कसं. आणि मग बाजरीच्या भाकरीपेक्षा ज्वारीची भाकर बेस्ट असते, जेणेकरून नाही काय पचनक्रिया पण छान होते असे. म्हणजे सकाळच्या मी चपात्या बनवते आणि संध्याकाळी मी बाजरीची आहे बनवत, ज्वारीचीच भाकर बनवते. आणि मुळात आम्ही बाजरीच्या भाकऱ्या असं चिकन आणलं तरच आम्ही खातो, नाहीतर मग ज्वारीचीच भाकर खातो. आणि मिस्टरांना खरं म्हणजे ज्वारीची भाकरच आवडते, त्यामुळे मी त्यांच्यासाठी ज्वारीची भाकर बनवते, जेणेकरून कसं त्यांच्यासाठी पण हेल्थसाठी चांगली आहे आणि आमच्यासाठी सुद्धा. कसं हेल्दी खाल्लेलं जरा बरं असतं शरीरासाठी. कसं असतं आपण आणि ज्वारीची बाजरीच्या भाकरीने पित्ताचा सुद्धा त्रास होतो, त्यामुळे आम्ही ज्वारीचीच भाकर खातो. तर मस्तपैकी अशी हिरवीगार मस्तपैकी अशी भाकर बनवायची छान अशी. आणि माझ्या मुलीची तर आवडती ज्वारीची भाकर, तुम्हाला सांगते, तिला खूप आवडते ज्वारीची भाकर. आणि मेथीच्या भाजीमध्ये मी तुम्हाला सांगते, मेथीची भाजी कशी करते मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. आता कसं थोडा उशीर झाल्यामुळे कसं मी डायरेक्टली तुम्हाला दाखवली भाजी मी कशी बनवते, ते बनवून झालेलीच दाखवली. नेक्स्ट टाइम मी मेथीची भाजी तुम्हाला दाखवत जाईल. आता मस्तपैकी भाकरी आपण करू. तुमच्या घरी काय काय भाजी बनवली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आमच्या घरी आज मेथीच्या भाजीचा बेत आहे. तुमच्या घरी काय काय बनवले हे नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि असंच तुमचं भरपूर असं प्रेम भेटू द्या, जेणेकरून नाही का मला व्हिडिओ बनवायला आवड होईल. आणि मुळात मी खूप आवडीने व्हिडिओ बनवते, पण ते कसं होतं नवीन असल्यामुळे म्हणजे जास्त एडिटिंगचं एवढं माहीत नाही आहे. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करते मी सुद्धा. कोणती गोष्ट शिकायचं म्हटलं की थोडा वेळ लागतोच माणसाला, तसंच समजा माझं सुद्धा. मी सुद्धा थोडं शिकायचा प्रयत्न करते. तुमचा असं सपोर्ट असू द्या, प्रेम असू द्या, आणि माझ्या व्हिडिओला असं भरपूर असं प्रेम देत जा, जेणेकरून मला कसं तुमचं प्रेम भेटेल मला सगळं. सॉरी, अशी भाकर टाकते मी तव्यामध्ये. 1 मिनिट दाखवते तुम्हाला मी. हो, अशी माझी गोल अशी भाकर असते छान अशी. आता त्यावर मस्तपैकी पाणी लावते.
लगेच काय पलटत नाही, कारण की ती कसं पचली पाहिजे, नाहीतर मग ती कशी कच्ची होती थोडीशी आतल्या बाजूने. त्यामुळे मी पचल्याशिवाय त्यात आतली बाजू पचल्याशिवाय मी काय पलटत नाही लगेच लगेच. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो का नाही हे नक्की सांगत जा मित्रांनो, कारण की मला खरं म्हणजे व्हिडिओ बनवायचं म्हणजे खरंच तुम्हाला सांगते, काहीच नॉलेज नव्हतं, काहीच नॉलेज अजूनही नाही आहे. पण नाही काय थोडं थोडं मी शिकते नॉलेज, जरा एडिटिंग करायचं थोडंफार बघते. आणि खरं म्हणजे त्याच्या मला नाही का व्हिडिओ बनवायचं पहिल्यापासून आवड होती अशी. पण कसं लहान बाळ असल्यामुळे माझी म्हणजे आता अशी 3 वर्षाची माझी मुलगी, 3-3.5 वर्षाची आहे, तर तिला कसं बघावं लागतं. आणि त्यात माझा मोठा मुलगा सुद्धा गावी असतो. आता ह्याच वर्षी ठेवलेला आहे त्याला गावी, नाही तर आम्ही गावी नव्हतो ठेवलेलं, कारण की असं सहजच ठेवलं आम्ही गावी. कारण की माझी सासू खूप लाड करते माझ्या बारक्या म्हणजे मोठ्या मुलाचे. आणि मग कसं मग त्यांनी मग सांगितलं राहू दे मग गावी. आणि गावचं वातावरण कसं जर शुद्ध असतं आणि चांगलंही असतं, जेणेकरून कसं म्हणजे असं त्यांना असं वाटते कसं गावच्या वातावरणामध्ये जरा मुलगा हा असं मिसळून व्यवस्थित राहील. आणि आपल्या म्हणजे असं जर त्यांना गावचं वातावरण सुद्धा, मिस्टरांना सुद्धा गावचं वातावरण आवडतं मुलाचं. मिस्टर म्हटलं ठीक आहे आपण ठेवूया, म्हणून एवढं 1-2 वर्ष बघू काही फरक जाणवतो का नाही म्हणून यावर्षी ठेवलं, नाहीतर मग आम्ही ठेवला नसता. आणि बारकी मुलगी तर माझी खूप खूप मस्ती करेल, जेणेकरून नाही काय जेवण बनवायचं म्हटलं काय करत तिची पण दंगा असते, मस्तीच असते. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, तुमचं असं प्रेम असू द्या, सपोर्ट असू द्या, आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा. आणि तुमचं असं भरपूर असं प्रेम असू द्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.